घनसावंगी तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटले आहे की आम्ही ओबीसी मध्ये कोणालाही समावेश करू देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे आहे असे बोलून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांच्या बंगल्यावर जाऊन ओबीसी समाजाने निवेदन देऊन तुम्ही ओबीसींच्या विरोधात भूमिका घेता, ओबीसीने तुम्हाला मतदान दिले आहे असे यावेळी ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे। हा मोर्चा हे निवेदन आता 27 तारखेला जे मराठा समाजाला पाटे जातीवादी मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मध्ये घालण्याचं जे षडयंत्र सुरू केलंय त्या षडयंत्राच्या विरोधात हा मोर्चा हा निवेदन आहे। आणि आज हे निवेदन आम्ही इथल्या तहसीलदार मॅडमला दिलंय। यानंतर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भाई टोपे यांना सुद्धा आम्ही देणार आहोत। त्यानंतर 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय तसेच एसपी साहेबांना सुद्धा भेटायला आहोत। कारण सध्या राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्यंत जातीवाद हा माजलेला आहे आणि गोरगरीब ओबीसी 18 पगड जातीतील ओबीसी समाजाला दाबण्याचं काम हे जातीवादी समाजकंटक करत आहेत। हे समाजकंटकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि ओबीसी मध्ये कोणाची घुसखोरी झाली नाही पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून दबलेला पिचलेला ओबीसी समाज 18 पगड जातीतील समाज आजपर्यंत ह्या समाजाला आरक्षण काय आहे हे सुद्धा माहिती नाही। तरी पण कुठेतरी आमचा एखादा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कुठेतरी राखीव जागेवर व्हायला लागला आणि ह्या समाजाच्या पोटात दुखण्याचं काम सुरू झालंय। याच्यामुळेच यांनी आमच्यावर षडयंत्र करून आमच्या ओबीसी मधूनच आरक्षण मागण्याचं जरांगे नामक व्यक्तीनं मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक ओबीसी मधूनच आरक्षण मागण्याचा घाट घातलाय। याला आमचा तीव्र विरोध आहे। सरकारच घटनाबाह्य सरकार हा जातीवादी मुख्यमंत्री या ओबीसीच्या मुळावर उठलेला हा मुख्यमंत्री आहे। त्याने सकाळी 3 वाजता असा कुठला कायदा आहे की एका समाजासाठी विशिष्ट कायदा करून सकाळी 3 वाजता त्याला मंत्रिमंडळाची कुठली मंजुरी नाही। खरं तर मी माझ्या या मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना सांगतो की ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासुद्धा ताटात म्हणजे अन्नात माती घालण्याचं काम केलेलं आहे। एकीकडे ओबीसीला म्हणायचं की तुमच्या मागच्या म्हणजे ओबीसीत हे होणार धक्का लागणार नाही आणि ओबीसी तर 55 लाख ऑलरेडी मराठा समाज आलेलाच आहे मागच्या दाराने। मग आमचं ह्या जातीवादी सरकारला सांगणं आहे की येणाऱ्या 2024ला हा ओबीसी रात्रीच्या पहाटे 3 वाजता घटनाबाह्य JR काढून मराठा समाजाची पण दिशाभूल केली आणि ओबीसी समाजाला पण धक्का लागल असं कृत्य या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी केलं। हे निश्चितच कोणताही ओबीसी हे विसरू शकणार नाही। कारण प्रत्येक राज्यात हे पूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ असतं, पूर्ण सरकार राज्याचं असतं, परंतु एक विशिष्ट समूहाचा नेतृत्व करीत हे शिंदे सरकार नेहमी ओबीसीवर अन्याय करीत आहे। आपण गेल्या 7 महिन्यापासून पाहतो की अनेक वेळा फक्त एकाच समाजाचं नेतृत्व करणं हे निश्चितपणे खाल्ल्या गोरगरिबांच्या लोकांना असह्य होणार। प्रतिनिधी संतोष तळपे, NTV न्यूज मराठी, घनसावंगी, जालना।